प्रकरण काय आहे? कारण रावेतमध्ये मॉलवरती गोळीबार करण्यात आले आणि त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान AJ फर्निचर मॉल म्हणून रावेतला आहे, त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले. 2 लोक मोटरसायकलवर येऊन त्यांनी राऊंड फायर केले होते. त्याच्यानंतर आपण ते लोक ज्या पद्धतीने निघून गेले त्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका ठिकाणी त्यांना असं वाटलं की सीसीटीव्ही फुटेज त्याच्या पुढचं आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यानंतर मग आपण ते आजूबाजूचे लॉज तपासले. तर रावेत पोलीस स्टेशनचे जे DBचे कर्मचारी होते त्यांना एका रूममध्ये एक आधार कार्ड मिळालं. त्या आधार कार्डच्या वर जो पत्ता नाव होतं त्याच्यात आधारे आपल्याला थोडं निष्पन्न झालं की हे आरोपी हरियाणाचे असतील. मग आपण हरियाणाला टीम पाठवली. टीम पाठवल्यानंतर मग त्यांना हरिद्वारमधून आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले. बस. त्यांच्याकडून किती गोळ्या जप्त करण्यात आल्या, पिस्तूल जप्त नाही, त्याच्यामध्ये आता रिकव्हरी अजून व्हायची आहे. इनिशियल इंट्रोगेशन मध्ये असं आहे की त्यांना जवळपास 2 वेपन देण्यात आले, 23 राऊंड देण्यात आले होते आणि त्यांचं फायरिंगचं प्रशिक्षण पण सोनीपतला घेण्यात आलं होतं आणि वेपन चंदीगडला दिले होते आणि 50,000 त्यांच्या SBIच्या बँक अकाउंटवर त्यांना देण्यात आले होते आणि 2.5 लाख टोटल मिळणार होते अर्जू बिश्नोईकडून. तर कुणी दिले होते, का दिले होते हे? म्हणजे अर्जू बिश्नोईने दिले होते आणि त्यांनी हे काम दिलं होते की यांच्या तिथे जाऊन तुम्ही फायर करा. मारणारा ही बिश्नोई आहे आणि जो दुकानदार आहे तो ही बिश्नोई आहे ना, योगायोग आहे तो. नाही, त्याच्यामध्ये हा जो मॉलवाला आहे त्याला किती खंडणी मागण्यात आली? 2 कोटी रुपये मागितले. त्याच्यापैकी काही पैसे दिले होते की नाही, त्यांनी फोन बंद करून टाकला. त्याला 7 मेला पहिल्यांदा खंडणी मागितली, त्याच्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाही. सर, यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये 2-3 जणांना अशा प्रकारे बिश्नोई गँगला धमकी दिली होती. त्या धमकीशी या आरोपींचा काही संबंध आहे का? नाही, आता ते चौकशी आणि ती कळेल ना आपल्याला. एक संत तुकाराम नगरला गुन्हा दाखल होता ते सनी वागचौरे विरुद्ध, त्यालाही फोन आला होता. नंतर दुसरा आहे ते आपलं वीर फर्निचर आहे, ते त्यांनाही फोन आला होता, त्यांनी फोन बंद केला होता. सोशल मीडियावर पोस्ट आली होती. सोशल मीडियावर मी भाष्य नाही करू शकत. सोशल मीडियावर मी काही भाष्य करू शकत नाही, पण ते अशोक बिश्नोई जे आहे त्यांच्यावरती एलिगेशन करण्यात आलं होतं ते MD ड्रग्सची तस्कर आहे. मी काय सांगतो त्याच्याबद्दल, सोशल मीडियाबद्दल मला काही माहित नाही. आम्ही गुन्हेगारांचा शोध घेत हा तपास पूर्ण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण तपास काही करणार? तपासाचा भागामध्ये आम्हाला वाटलं की काही लिंकेज आहे तर आम्ही तपास करू ना. ठीक. अशोक जैनवर काम करण्यात आलं होतं ड्रग्सच्या दृष्टीने करता येईल. त्याचं झालं ना उत्तर बाबा देऊन. या तिघांच्या सुरक्षेचे काय पुढे आपण ध्यानात आलेलं आहे? त्यांना 8 दिवस आता कस्टडी मिळालेली आरोपींची. तपासात सगळं सिद्ध होईल. त्यांना सुरक्षा दिलेली आहे ना ऑलरेडी. हो, सगळ्यांना सुरक्षा दिलेली आहे. 3 आणि 2 असे 5 आरोपी तर आहेत आपल्याकडे. म्हणजे शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई, अर्जू बिश्नोई. आता अर्जू बिश्नोई अजून एक वाढ होईल. हे 6 आरोपी. लॉरेन्स बिश्नोई नाही, 6 अर्जू बिश्नोई, शुभम लोणकर आणि हे 3 असे 5 आरोपी होतील. ओके. हिंदी आयडी भेट घेतली. हिंदी में समीर भाई थोड़ा बाहर आओ ना. नाही देता. पुढे जाऊन जेनजी हे मागे ना सगळ्यांनी पाठीमागे ना सगळ्यांनी पाठीमागे. सूरज पॅनमॅन नाव कुठे आहे ना? थांबा सर, 1 मिनिट.